मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी, तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं. तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधी मारून टाकू शकतो. एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त. बाकीचं मला काही माहित नाही, कोण आहे काय आहे कसं आहे माहित नाही. आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास 5-5:30 दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले. मध्ये गेले, पूर्ण घरातलं एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली. सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये. घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं, ठीक आहे कुठे आहे म्हटलं, अमोल खोतकर कुठे आहे, तुम्ही त्याला पकडलं ना, कुठे आहे अमोल खोतकर. तो म्हणजे थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी तशी लागून त्यातून चाले गेली. तो अपघात विभागात आहे, थोडंसं नॉर्मल सिरियस आहे, तुम्ही थोडं थांब, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर. म्हटलं ठीक आहे. आम्ही थोडं थांबलो, आम्ही निमंत झालो. त्याला बरोबर ठीक आहे ऍडमिट. आम्ही आता 1-2 तास 3 तास झाले जवळपास. मी आले, पूर्ण अपघात विभाग बघितला, सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं. मला काही तो दिसला नाही. मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं. तो मरून पडलेला आहे, त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या, पूर्ण हे उधळलं, हे उधळता गोळ्या मारलेल्या आहे, पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून तोंडातून रक्त. एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची. पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल, त्याला पकडा, जेलात टाका. शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील. तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय. पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाऱ्याला, छातीवर पाठीवर, दंडात नाही मारत. त्याला मुद्दामून मारण्यात आलेलं आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे सरकारला,